नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. कधी कधी असे वाटते का की आपण स्वामींपासून खूप दूर गेलो आहोत. खूप प्रार्थना केली, खूप रडलो, पण पदरात काहीच पडले नाही आणि मग हळूहळू आपला विश्वास डळमळीत झाला. आपण माळ बाजूला ठेवली, नामस्मरण सोडून दिले आणि विचार केला की स्वामी माझे ऐकतच नाहीत. जर तुम्हालाही असे वाटत असेल की तुमची श्रद्धा संपली आहे, तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तुम्ही जरी त्यांना सोडले असले तरी स्वामींनी तुमचा हात सोडलेला नाही. आज आपण पाहणार आहोत की जेव्हा एखादा भक्त भक्ती मार्गातून भरकटतो तेव्हा स्वामी त्याला पुन्हा आपल्या चरणांशी कसे खेचून आणतात. सर्वप्रथम हे समजून घेऊ की भक्त भक्ती मार्गातून का भरकटतो. संसारातील जबाबदाऱ्या, ताणतणाव, पैसा, मानसन्मान यांच्या मागे धावताना मन हळूहळू भक्तीपासून दूर जाऊ लागते. काही वेळा वाईट संगत, काही वेळा अहंकार, तर काही वेळा सतत येणाऱ्या अडचणींमुळे मन खचून जाते. तेव्हा जप, प्रार्थना आणि नामस्मरण कमी होत जाते. भक्ताला असे वाटते की आता स्वामींची भक्ती करून काहीच उपयोग नाही. अशा प्रकारे तो नकळत मार्गापासून दूर जातो. पण स्वामी भक्ताला कायमचे भरकटू देत नाहीत. योग्य क्षणी ते त्याला पुन्हा जागे करतात आणि भक्ती मार्गाची आठवण करून देतात. आता समजून घेऊया की एखाद्या भरकटलेल्या भक्ताला स्वामी भक्ती मार्गामध्ये पुन्हा कसे आणतात. जेव्हा एखादा भक्त रागाच्या भरात किंवा निराशेने स्वामींपासून दूर जातो तेव्हा स्वामी त्याला लगेच अडवत नाहीत. ते त्याला जाऊ देतात. कारण जोपर्यंत तुम्हाला त्यांच्याशिवाय असलेल्या आयुष्याची पोकळी जाणवत नाही तोपर्यंत स्वामींच्या अस्तित्वाची किंमत कळणार नाही. आपण जगाच्या गर्दीमध्ये स्वतःला हरवून बसतो, पण काही काळानंतर आपल्याला जाणवू लागते की सगळे असूनही काहीतरी अपूर्ण आहे. ही जी अधुरी भावना असते ती स्वामींची पहिली हाक असते. ते आपल्याला शांत करतात जेणेकरून आपल्याला आपल्या अंतर्मनाचा आवाज ऐकू येईल. कधीकधी मनामध्ये अस्वस्थता निर्माण होते. बाहेरून सर्व ठीक दिसत असले तरी आतून सतत एक आवाज येत असतो की हे काहीतरी चुकीचे आहे. ही अस्वस्थता म्हणजे स्वामींचा पहिला इशाराच असतो. आपण भरकटून चुकीचे निर्णय घेत असू तर अनेक वेळेला कामे वारंवार बिघडू लागतात. एखादी गोष्ट करायला खूप प्रयत्न केले तरी ती साध्य होत नाही. हे अडथळे कधीकधी स्वामींचे संरक्षण असते, कारण ते आपल्याला चुकीच्या मार्गावर पुढे जाऊ देत नाही. भक्ती मार्गातून भरकटलेले मन पुन्हा तेव्हाच स्थिरावते जेव्हा त्याला एखादा अनुभव येतो. स्वामी अशा भक्ताच्या आयुष्यामध्ये एखादी अशी घटना घडवून आणतात जी तर्काच्या पलीकडची असते. कधी एखादी घटना किंवा संकट असे घडते की माणूस अचानक जागा होतो. त्याला समजते की तो चुकीच्या मार्गावर चालला होता. तो क्षण म्हणजे स्वामींची शिकवणच असते. जेव्हा एखादे अशक्य काम पूर्ण होते किंवा एखादा अपघात टळतो, अशा वेळेला भक्ताचा अहंकार नष्ट होतो आणि त्याला जाणीव होते की मी इतका काळ स्वामींवर रागावलो होतो, पण ते मात्र माझे कल्याणच करत होते. ही शरणागतीच त्याला पुन्हा मार्गावर आणते. कधीकधी भक्ती मार्गापासून मन थोडे दूर जाऊ लागते. त्यावेळेला स्वामी भक्ताला एकटे सोडत नाहीत. अनेक वेळेला स्वामी एखाद्या योग्य व्यक्तीच्या माध्यमातून संकेत देतात. अचानक एखादा मित्र, नातेवाईक किंवा ओळखीचा माणूस भेटतो आणि तो सहज म्हणतो की स्वामींचे नाव घ्या, सगळे ठीक होईल. त्या साध्या शब्दांनी मनाला स्पर्श होतो आणि पुन्हा स्वामींची आठवण जागी होते. जणू काही स्वामीच त्या व्यक्तीच्या माध्यमातून आपल्याशी बोलत असतात. तेव्हा भक्ताला समजते की हा योगायोग नाही, तर स्वामींचीच कृपा आहे जी त्याला पुन्हा भक्तिमार्गावर आणत आहे. काही वेळेला भक्तिमार्गातून भरकटलेला भक्त अचानक स्वतःलाच प्रश्न विचारू लागतो की मी आधी इतकी भक्ती करत होतो, रोज जप करत होतो, मग मी हे सगळे का सोडले, मी कसा भरकटलो. हा विचार साधा नसतो. अंतर्मनात जागी झालेली भक्तीची ही आठवण असते. त्या क्षणी मनाला पुन्हा जप करावासा वाटतो, स्वामींचे नाव घ्यावेसे वाटते. ही भावना म्हणजे स्वामींचीच कृपा असते. कारण स्वामी भक्ताला कायमचे दूर जाऊ देत नाहीत. ते त्याच्या मनात असा विचार जागवतात ज्यामुळे भक्ताला आपली चूक समजते आणि तो पुन्हा भक्तिमार्गावर परत येऊ लागतो. जेव्हा भक्त भरकटतो तेव्हा स्वामी त्याला तसेच दूर जाऊ देत नाहीत. कारण स्वामींना माहिती असते की हा भक्त आधी भक्ती करत होता, पण परिस्थिती, संसाराची धावपळ किंवा मनाचे मोह यामुळे तो मार्गापासून दूर गेला आहे. म्हणूनच स्वामी त्याला पुन्हा जागे करतात. कधी एखाद्या विचाराने, कधी एखाद्या अनुभवाने, तर कधी मनात भक्तीची ओढ निर्माण करून. त्या क्षणी भक्ताला जाणवते की खरा आधार हा स्वामींच्या नावातच आहे आणि ही जाणीव झाल्यावर तो पुन्हा नामस्मरण आणि भक्ती मार्गाकडे वळतो. कारण स्वामी आपल्या भक्ताला हरवू देत नाहीत. स्वामींना आपल्या भक्ताची खूप काळजी असते. त्यांना माहिती असते की हा संसार कठीण आहे.
इथे माणूस सहज चुकीच्या मार्गावर जाऊ शकतो. जर भक्त पूर्णपणे भक्तीपासून दूर गेला तर या जगामध्ये त्याला योग्य निर्णय घेणे, संकटांना सामोरे जाणे आणि मन मजबूत ठेवणे कठीण होऊ शकते. म्हणूनच स्वामी भक्ताला पुन्हा भक्तीची आठवण करून देतात आणि त्याला योग्य मार्गावर आणतात. कारण स्वामींना हवे असे की त्यांचा भक्त भक्तीमध्ये राहूनच या जगात योग्य प्रकारे जीवन जगावा. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही खूप काळ स्वामींना विसरलात म्हणून ते तुम्हाला आता स्वीकारणार नाहीत, तर तुम्ही चुकीचा विचार करत आहात. कारण स्वामी ज्या भक्ताची जबाबदारी घेतात त्याचा साथ ते कधी सोडत नाहीत. आपण कितीही दूर गेलो तरी स्वामी आपली सावली बनून आपल्यासोबतच राहतात. जर हा व्हिडिओ आज तुमच्यासमोर आला असेल तर हा एक संकेत समजा. स्वामी तुम्हाला पुन्हा बोलवत आहेत. त्या जुन्या तक्रारी, तो राग, तो संशय सगळे काही बाजूला ठेवा. पुन्हा एकदा स्वामींचा जप सुरू करा. पुन्हा एकदा स्वामींसमोर डोके टेकवा. आता उशीर करू नका. तुमची श्रद्धा पुन्हा जागृत करा, कारण तुमचा चमत्कार अजून बाकी आहे. भक्तिमार्गातून थोडे भरकटणे हे कधीकधी माणसाच्या आयुष्यामध्ये घडतेच, पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे परत मार्गावर येणे. भक्त दूर गेला तरीही स्वामी त्याच्यावर लक्ष ठेवून असतात. योग्य वेळेला ते त्याच्या मनामध्ये विचार जागवतात, त्याला त्याची चूक जाणवून देतात आणि पुन्हा भक्तीची ओढ निर्माण करतात. त्यामुळे भक्ताला समजते की कितीही दूर गेलो तरी खरा आधार हा स्वामींच्याच नावात आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे समजून घेतले की जेव्हा एखादा भक्त भक्ती मार्गामध्ये भरकटतो तेव्हा स्वामी त्याला पुन्हा मार्गावर कसे आणतात. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.